नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्या लॉटरीमध्ये जी घरे वेगवेगळ्या लोकेशनमध्ये जी घरे निघालेली होती, त्या घरामध्ये जो जो एरिया देण्यात आलेला होता, सिडको लॉटरीच्या जी न्यूज आलेली होती, जे त्यांचं नोटिफिकेशन आलेलं होतं की तुम्हाला हे जे घरांचा एरिया हा 322 चौरस फुटांचा आहे। पण जेव्हा सिडको लाभार्थी जे विजेते आहेत, ज्यांना जे लेटर ऑफ इंटेंट म्हणजे इरादा पत्र आलं, त्या इरादा पत्रामध्ये जो सिडकोचा एरिया आहे हा 291 चौरस फुटांचा एरिया देण्यात आलेला आहे। तर हा एरिया हा जे जाहिरात झालेली होती त्या जाहिरातीप्रमाणे मिळावा असं सिडको विजेते बोलत होते। पण हा जो एरिया आहे हा जवळपास 31 चौरस फूट हा कमी देण्यात आलेला आहे। तर हा जे कमी झालेले 31 चौरस फूट आहे, त्या हिशोबाने घराचे भाव कमी करण्यात यावे असे सिडको विजेते प्रत्येक वेळी हे सिडकोला निदर्शनास आणून देत आहे आणि मोर्चाद्वारे, वृत्तपत्राद्वारे, मीडियाद्वारे जे सिडकोचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे। पण जी बातमी आलेली आहे याच्यामध्ये असं सांगण्यात आले आहे की सिडकोचे जे लाभार्थी आहेत हे महारेराकडे धाव घेतलेली, म्हणजे जो एरिया हा कमी आलेला आहे, या एरियामुळे जो घराचा जो रेट आहे, जे भाव सांगण्यात आलेले आहेत, जो एरिया कमी देण्यात आलेला आहे, त्या एरियाच्या हिशोबाने घराचे भाव कमी करण्यात यावे असं सिडको विजेते म्हणत आहेत। ही जी बातमी का आलेली आहे ते तुम्हाला मी पूर्ण बातमी वाचून दाखवतो। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। बघा, हेडिंग देण्यात आलेलं आहे, सिडको लाभार्थ्यांची महारेराकडे धाव, चटे क्षेत्राप्रमाणे भाव कमी करा, सिडकोला लागणार 700 कोटी रुपयांच्या भूर्दंडाची शक्यता। बघा, सिडको पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत बांधत असलेली घरे वादात सापडली आहेत। सिडकोने ठेवलेले दर हे योजनेच्या कक्षेबाहेर असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत। त्यातच सिडकोने जाहिरात प्रसिद्ध करताना ग्राहकांना 322 चौरस फुटांचे घरांचे आश्वासन दिले होते, परंतु महारेराकडे नोंदवलेल्या सदनिकांचे क्षेत्र विजेत्यांना दिलेल्या देयकपत्रातील 291.81 चौरस फूट असल्याने घरांच्या किमती त्याप्रमाणे कमी करण्यासाठी लाभार्थ्यांनी महारेराकडे धाव घेतली आहे। त्यामुळे तांत्रिक चुकीमुळे सिडकोला एकूण 700 कोटी रुपयांचा भूर्दंड बसण्याची शक्यता आहे। सिडकोने नवी मुंबईतील वाशी, खारघर, कामोठे, नवीन पनवेल नोडमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 65,000 घरे आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांसाठी बांधली आहेत। ही घरे विक्री करण्यासाठी सिडकोने 700 कोटी रुपये खर्चून दलाल नेमला आहे। घरांची विक्री करण्याची सर्व जबाबदारी सिडकोने संबंधित जे दलालांवर टाकलेली आहे। विक्रीसाठी योजना राबवणे, असे त्यांचे पुस्तिका बनवणे, लाभार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी करणे, असे त्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत। बँकांकडून कर्ज मिळवून देणे ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे। 2 वर्षांचा देखभालचा खर्च, सिडकोने 2 वर्षांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च संबंधित लाभार्थ्याकडून मागितल्याचा आरोप संबंधित तक्रारीत केला आहे। महारेरा कायद्याअंतर्गत अशा प्रकारे आगाऊ देखभाल दुरुस्तीचा खर्च घेण्याची तरतूद नसल्याने या प्रकरणी सिडकोला योग्य ते आदेश देण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे। प्रकल्पात दिरंगाई झाल्यास भरलेल्या रकमेवर व्याज आणि घरभाडे देण्याची मागणी रेराकडे करण्यात आलेली आहे। जे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत, अलॉटमेंट लेटरवरती घराची जी किंमत होती त्या किमतीमध्ये हे जे मेंटेनन्स असतात ते त्याच्यामध्ये ऍड न करता ते वेगळे देण्यात आलेले आहे, म्हणजे त्याचा जो देखभालीचा खर्च आहे हा वेगळा आकारण्यात आलेला आहे असं हे या न्यूजमध्ये सांगण्यात आलेले आहे। रेरा कायद्यांचे उल्लंघन, सिडकोने घरांच्या सोडतीसाठी अर्ज मागवताना सदनिकांची किंमत जाहीर केली नसल्याने महारेरा कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला आहे। माहिती पुस्तिकेत एका प्रकल्पाचे ठिकाण, महारेरा क्रमांक, गट, रेरा चटे क्षेत्र व घरांची संख्या याची माहिती दिली होती असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे। सदर सदनिकांच्या किमतीबाबत वर्तमानपत्रांमधून जाहिरात देण्यात आल्या असल्याचा पुरावा तक्रारीसोबत जोडला आहे, परंतु इरादा पत्रात चटे क्षेत्रामध्ये तफावत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। रेराने निर्देशित केलेल्या मसुद्यात वाटपपत्र न देता इरादापत्र देऊन ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे। त्यामुळे तक्रारदारांच्या आरोपांवर महारेरा कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हे रेरा कायद्यामध्ये सुद्धा उल्लंघन झालेलं आहे आणि चटे क्षेत्रफळ जे सांगण्यात आलेलं होतं त्याच्यापेक्षा खूप कमी आलेले आहेत असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता ही बातमी आता रेराकडे गेलेली आहे। रेरा याच्यावरती काय निर्णय घेतो याची माहिती आपल्याला लवकरात लवकर जशी मिळाली तशी तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला दिल्या जाईल। तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न कमेंटमध्ये करा
आणखी जर तुम्हाला काही प्रश्न निर्माण होत असेल या लॉटरीबद्दल, ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करा, म्हणजे आपल्याला हायलाईट करता येईल आणि सिडको जे लॉटरी विजेते आहेत त्यांच्या मनामध्ये काय चाललंय याची माहिती मिळेल. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.